सकाळी सकाळी वैष्णवी झोपेतून उठली, कारण का आज ती तिच्या मैत्रिणीसोबत फिरायला जाणार होती. संध्याकाळी वैष्णवीच्या सासूने लक्ष्मीताईने सगळी तयारी करून ठेवली होती आणि लक्ष्मीताई लवकर उठून वैष्णवीसाठी जेवण बनवणार होत्या. वैष्णवीने डोळे झाकले आणि देवाला प्रणाम केला की धन्यवाद, मला एवढे चांगले सासर मिळाले म्हणून. वैष्णवीला आई नव्हती, तिला तिच्या वडिलांनी आई आणि बाबाचं प्रेम दिलं होतं. तरी पण आईच्या मायेसाठी वैष्णवी व्याकुळ होती. परंतु लग्न झाल्यावर लक्ष्मीताईच्या रूपाने तिला आईचं प्रेम भेटू लागलं. वैष्णवीने उठून किचनमधून पहिल्यांदा चहा बनवला आणि 1 कप तिच्या सासूला आणि 1 कप तिला बनवून सासूबाईच्या रूममध्ये निघाले. आई उठा, सकाळ झाली आहे. वैष्णवी तिच्या सासूच्या हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न करत होती, परंतु जसा तिने हात लावला तिला असं जाणवलं की तिचा हात एखाद्या गरम वस्तूवर पडला आहे. लक्ष्मीताईला खूप ताप आला होता. वैष्णवीने लक्ष्मीताईचे डोके तपासले, तरी पण तिला सगळीकडे अंग गरम लागत होतं. त्यामुळे वैष्णवी पळत तिच्या खोलीत गेली आणि तिच्या नवऱ्याला सारंगला उठवू लागली आणि म्हणू लागली की सारंग उठ लवकर, सासूबाईला खूप ताप आला आहे. सारंग पण पटकन उठून आईच्या खोलीत गेला. वैष्णवीने आपल्या मैत्रिणीला जयश्रीला फोन केला आणि म्हणाले की सॉरी, मी पिकनिकला येऊ शकत नाही. माझ्या सासूबाईची तब्येत खूप बिघडली आहे, त्यामुळे मी येऊ शकणार नाही. जयश्री म्हणाली की अगं वेडीबिडी झाली आहे का? आता सगळी तयारी झाली आहे आणि अचानक पिकनिक कॅन्सल का करत आहेस? अगं आज रविवार आहे, सारंगला पण सुट्टी असेल, तो त्याच्या आईची काळजी घेईल. तू नको टेन्शन घेऊ आणि पटकन उरकून पिकनिकसाठी ये. तू बरोबर बोलत आहे जयश्री, परंतु माझं मन माझ्या सासूबाईला असं सोडून येणं मानत नाही. जयश्री म्हणाली की जास्तच आदर्शवादी बनू नकोस, आपला एन्जॉय करण्याचा चान्स निघून जाईल. परंतु वैष्णवी जयश्रीला म्हणाली की सॉरी जयश्री, परंतु मी येणार नाही, नंतर कधीतरी जाऊ. असं म्हणून वैष्णवीने फोन ठेवून दिला. थोड्या वेळानंतर लक्ष्मीताई उठल्या आणि बेडवरून उठायला लागल्या होत्या, परंतु वैष्णवी म्हणाली की आई उठू नका, तसेच झोपून राहा. लक्ष्मीताई वैष्णवीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिला म्हणाल्या की हे काय ग वैष्णवी, तू अजून तयार नाही झाली? जा पटकन तयार हो आणि मग मी तुझ्यासाठी मस्तपैकी जेवण बनवते. आई तुम्ही आराम करा, मी पिकनिकला जाणार नाही. सारंग डॉक्टरांना आणण्यासाठी गेला होता. तोपर्यंत वैष्णवीने चहा आणि बिस्किट तिच्या सासूबाईला खायला दिला. लक्ष्मीताई वैष्णवीला म्हणाल्या की अगं तुझी पिकनिक. आई पिकनिक मला तुमच्यापेक्षा जास्त प्रिय नाही, मला तुमची तब्येत महत्वाची आहे. बाहेर सारंग आला होता. तो आपल्या बायकोकडे प्रेमाने पाहत होता आणि डॉक्टर सुद्धा पाठीमागून आले. डॉक्टरांनी तपासले तर इन्फेक्शन झाल्यामुळे ताप आला असं कळाले. त्यामुळे 3 दिवस तर कंटिन्यू ताप येणार होता. त्यामुळे वैष्णवीने ऑफिसमधून आठवड्याभराची सुट्टी घेतली. वैष्णवीने आपल्या सासूबाईच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी कोणतीच कमी पाडली नाही. 5व्या दिवशी लक्ष्मीताईला जरा बरं वाटलं, त्यामुळे जेवण करून दुपारच्या वेळेस लक्ष्मीताई झोपल्या होत्या आणि वैष्णवी हॉलमध्ये पुस्तक घेऊन वाचत होती. आणि अचानकच तिथे जयश्री आणि शुभांगी वैष्णवीच्या मैत्रिणी आल्या. वैष्णवीने हसत त्या दोघींचं स्वागत केलं. जयश्री म्हणाली की मला तर वाटलं तुला तुझ्या सासूची काळजी घेऊन वेळच भेटत नसेल, त्यामुळे आम्हीच तुला भेटायला आलो. आम्ही तुझ्यावर खूप नाराज आहोत. वैष्णवी म्हणाली की तुम्ही एन्जॉय केलं का? तर त्या दोघी पण म्हणाल्या की तुझ्याशिवाय एन्जॉय करणे आम्हाला जमणार नाही आणि आम्ही एन्जॉय केलं सुद्धा नाही. वैष्णवी जे झालं ते झालं, परंतु तू एवढा आदर्श सून बनायची काहीच गरज नाही. तुझ्या सासूची थोडीशीच तब्येत खराब झाली आणि तू खुशाल तुझं पिकनिक कॅन्सल केलं. वैष्णवी म्हणाली की हे काय बोलत आहात? माझ्या सासूची मी काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार? खरं तर चूक तुमची सुद्धा नाही, कारण का आपल्याला जसं कळत आहे तसं केवळ एक शब्द सासू याविषयी सुनेच्या मनात अनेक चित्र विचित्र विचार असतात.
कारण का हा शब्द अनेक गैरसमजांनी भरलेला आहे. तक्रारी, सूचना, व्यवहारातील थंडपणा याने तो ग्रस्त आहे. एका नव्या सुनेसाठी हे खूप आवश्यक आहे की आपल्या सासूला समजून घेणे, तसंच तिचा निर्णय, मत विचारात घेणे, स्वतःचं महत्त्व बाजूला सारून दुसऱ्याला महत्त्व देणे. सुनेने हा विचार मनातून काढायला हवा की सासू नेहमी अत्याचार करणारीच असते. मला आई नाही, त्यामुळे मी विचार केला होता की सासूच्या रूपाने मला आई मिळेल आणि हे माझं स्वप्न होतं आणि हे स्वप्न माझ्या सासूबाईंनी पूर्ण केलं. सासूबाई माझी आईसारखी काळजी घेत आहेत. त्या माझ्या सासू नाही, त्या माझी आई आहेत. मला हे माहीत आहे की आपण कोणताही स्वार्थ न पाहता प्रेम केलं तर आपल्याला प्रेमच भेटतं. सासूबाईच्या आयुष्यात पण खूप दुःख होतं. त्यांनी सुद्धा खूप दुःख झेललं आहे. कधी तुम्ही त्यांचा भूतकाळ बघा, त्यांच्या वेदना कोणाला सुद्धा कळणार नाहीत. मी हे सगळं सासूबाईच्या डायरीतून वाचलं आहे, कारण का माझ्या सासूबाईला डायरी लिहायला खूप आवडते. त्या दोघी आश्चर्याने वैष्णवीकडे पाहू लागल्या आणि म्हणू लागल्या की खरंच तुझ्या सासूबाई डायरी लिहित आहेत? प्लीज आम्हाला एकदा दाखव. वैष्णवीने जाऊन डायरी आणली आणि त्या दोघींना दिली आणि वैष्णवी म्हणाली की तुम्ही दोघी डायरी वाचा, तोपर्यंत मी तुमच्या खाण्यापिण्याचा बंदोबस्त करते. आणि इकडे या दोघी डायरी वाचू लागल्या. मी लक्ष्मी लग्न झाल्यानंतर सासरी प्रवेश केला. नवीन स्वप्न घेऊन मनाशी बाळगून आली होती की नवरा प्रेमळ असेल, लाड पुरवणारा असेल, माझा प्रत्येक हट्ट पुरवणारा असेल. असे स्वप्न प्रत्येक मुलीचं असते. परंतु माझ्या आयुष्यात असं काहीच घडलंच नाही. माझ्या नवऱ्याचं शारीरिक प्रेमाशिवाय मला दुसरं काहीच मिळाले नाही. तो मला मानसिक आधार कधीच देत नव्हता. लग्नाच्या एका आठवड्यानंतर लगेच माझा नवरा देवेंद्र लगेच भांडायला सुरुवात केली. देवेंद्रचा स्वभाव नेहमी संशयाचा होता. तो नेहमी माझ्यावर संशय घ्यायचा. मी एका बँकेमध्ये कामाला होते. मी एखाद्या दिवशी उशिरा आले तर उशिरा का आली म्हणून त्याला स्पष्टीकरण द्यावे लागत होते. प्रत्येक गोष्टीला त्याची परमिशन घ्यायला लागत होती. मी खूप भावनिक होऊन बोलत असायचे, परंतु त्याच्या मनात माझ्याबद्दल कोणतीच भावना नव्हती. नंतर सारंगच्या जन्मानंतर वाटले की आमच्या नात्यात आता काहीतरी नवीन घडेल आणि आम्ही दोघे आता एकमेकांना समजून घेऊ आणि आता माझा नवरा माझ्याशी प्रेमाने वागेल असं मला नेहमी वाटायचं. परंतु असं काही झालं नाही. दररोज काही ना काही कारणावरून देवेंद्र माझ्यासोबत भांडत होता आणि आमच्या दोघांच्या भांडणाचा असर मुलावर पडत होता. सारंग दुसऱ्या मुलांसारखा खेळत नव्हता, हसत नव्हता, बोलत नव्हता, उड्या मारत नव्हता. तो फक्त शांत बसत होता. माझ्या पायाखालची जमीन तेव्हा सरकली जेव्हा मला कळाले की देवेंद्रच्या आयुष्यात अजून कोणीतरी स्त्री आहे आणि ती स्त्री देवेंद्रच्या ऑफिसमध्येच काम करत होती. एके दिवशी देवेंद्र मला एका पार्टीत घेऊन गेला होता आणि तेव्हा ती स्त्री जशा प्रकारे देवेंद्रचा हात धरत होती ती गोष्ट माझ्या मनाला खूप खटकली. परंतु मला माझ्या नवऱ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. परंतु हळूहळू मला समजू लागले की हा माझ्यावर सारखा संशय का घेत आहे, कारण का हा बाहेर जाऊन लफडे करतो आणि त्याला वाटते की तो जसा वागतो तशी मी पण वागत असेल. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली होती, परंतु मी समोर जे दृश्य पाहिले ते पाहून मला धक्काच बसला. ती स्त्री आणि देवेंद्र गाडीमध्ये बसून एकमेकांच्या गळ्यात पडले होते आणि हे दृश्य मी पाहिले. त्या दिवशी माझ्यात आणि देवेंद्रमध्ये कडाक्याचे भांडण झालं. देवेंद्र एवढा बावळटासारखा म्हणाला की एक वेळेस तुला सोडेल परंतु तिला सोडणार नाही. तू माझ्या आयुष्यातून गेली तरी चालेल. त्यामुळे मी लवकरात लवकर देवेंद्रपासून सुटका केली आणि मग मी त्याच्यापासून डिवोर्स घेतला. मला पैशाची काहीच गरज नव्हती. मला फक्त सारंग पाहिजे होता. त्यामुळे मी देवेंद्रला म्हणाले की तू फक्त मला सारंग दे, त्याच्यावर कोणताही अधिकार तू दाखवायचा नाही. हे तयार असेल तर मी तुझ्याकडून रुपया सुद्धा घेणार नाही. आणि देवेंद्रला सुद्धा हे मान्य झाले. त्याने कधी सारंगला माया लावली नव्हती आणि त्याने सारंगला माझ्या हवाले केले.
ते पण कायमचे. एकट्या बाईला मुलाला सांभाळणे खूप अवघड होते आणि त्यापेक्षा अवघड म्हणजे या समाजाचे ताणे टोमणे. तरी पण मी कधी झुकली नाही. हिमतीने माझी लढाई लढली. बघता बघता सारंग मोठा होऊ लागला. आता तो 6 वर्षाचा झाला. मला वडील नव्हते, फक्त आई होती आणि आई पण आजारी असायची. त्यामुळे मी माझ्या आईला माझ्यापाशी ठेवले. आई आल्यावर मला खूप आधार मिळाला. आता मी सारंगला आईपाशी ठेवून बिनधास्त कामाला जाऊ शकत होते. सारंग पण आता शाळेला जाऊ लागला आणि तो पण आजी आली म्हणून खुश होता. हळूहळू सारंगमध्ये खूप बदल होऊ लागला. तो दुसऱ्या मुलांसारखा खेळू लागला, हसू लागला. बघता बघता आता घटस्फोट घेतलेले 3 वर्ष झाले. एक दिवस मी घरी आली. आई खूप आजारी होती. तिच्या कंबरमध्ये खूप दुखत होतं. तर मी आईला विचारलं की आई अचानक हे काय झालं. तर आई म्हणाली की मी मार्केटला गेले होते तेव्हा मी पाय घसरून पडली आणि कमरेला भयानक हिसका बसला. अगं आई, तुला एकटीला जायला मार्केटला कोणी सांगितलं होतं? तू का गेली होतीस? तेव्हा बाहेरून सतीश आला. सतीश लक्ष्मीच्या ऑफिसमध्येच काम करत होता आणि त्याने काही फळे आणि औषधे टेबलावर ठेवले आणि तो म्हणू लागला की मी पण काही कामानिमित्त मार्केटमध्ये गेलो होतो तेव्हा मी तुमच्या आईला पाहिलं आणि त्यांना मदत केली. त्यामुळे मी त्यांची मदत केली. माझी आई सांगू लागली की सतीशने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. एक्सरे वगैरे करून गोळ्या औषधं घेऊन त्यानेच मला इथपर्यंत सोडलं आहे. मी सतीशचे मनापासून आभार मानले. त्या दिवसापासून सतीश नेहमी आईला पाहण्यासाठी घरी यायचा आणि हळूहळू आईची आणि सतीशची चांगली मैत्री झाली आणि आमच्या दोघांची पण मैत्री घट्ट झाली. हळूहळू सतीश माझ्याकडे आकर्षित होऊ लागला. त्याच्या दृष्टीतून मला ते दिसत होतं. एके दिवशी आई काही कामानिमित्त बाहेर गेली होती तेव्हा सतीश आला आणि त्याने मला प्रपोज केलं. मी खूप विचार केला आणि मग उत्तर दिले की मी पुनर्विवाह करण्यासाठी विचार केला नाही. मी एक विवाहित आहे आणि मला एक मुलगा सुद्धा आहे आणि तुम्ही अनमॅरिड आहात. तरी पण तुम्ही मला का प्रपोज का करत आहात? तुम्हाला अजून खूप काही मुली मिळतील. सतीश म्हणाला की परंतु मी तुझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे त्यामुळे यात गैर काहीच नाही. सतीश म्हणाला की तू टाईम घे आणि नंतर मला तुझं उत्तर सांग. सतीश निघून गेला. आई आल्यावर मी आईला सर्व काही सांगितलं. हे ऐकल्यानंतर आई खूप खुश झाली कारण का आईला सुद्धा सतीश खूप आवडला होता. तो माणूस म्हणून चांगला होता. आई म्हणाली की माझ्या मनात विचार आला होता परंतु तुझं लग्न झालं आहे आणि तुला मुलगा आहे त्यामुळे मी पुढं काही बोलू शकले नाही. आई पण हे बरोबर नाही. माझं लग्न झालं आहे, मला एक मुलगा आहे. आई म्हणाली की तू आई आहे म्हणून काय झालं? तू हे विसरू नको की तू एक स्त्री आहे. डोंगरा एवढं आयुष्य तू एकटी कशी काढणार? कोणाच्या ना कोणाची तरी गरज तुला नेहमी वाटणार आहे. मी काय आज आहे ना उद्या नाही. माझ्यावर विश्वास टाकू नकोस. घडीभरची मी पाहुणी आहे आणि तुझा मुलगा सारंग सुद्धा आता मोठा होईल आणि मग तू त्याच्या आयुष्यात रमेल. सारंगकडे माझं आता दुर्लक्ष होऊ लागलं होतं. सारंग क्लासमध्ये टॉपर होता परंतु अलीकडे तो फेल होऊ लागला. होमवर्क सुद्धा तो पूर्ण करत नव्हता कारण का आधी मी त्याच्यापाशी बसून त्याचा होमवर्क पूर्ण करून घेत होते परंतु सतीश आल्यापासून माझं लक्ष जास्त सतीशकडेच होतं. सारंग आता चिडचिडा होऊ लागला. तो कोणाचंच काही ऐकत नव्हता. एक दिवस सतीशने मला डिनरसाठी इन्व्हाइट केले. त्यासाठी मी तयार होऊन चालली होती परंतु सारंग पाठीमागे लागला की मी सुद्धा तुझ्या मागे येणार आहे. बाळा, मी काही कामासाठी बाहेर चालली आहे. मी येताना तुला भरपूर खाऊ आणते. परंतु सारंग ऐकायलाच तयार नव्हता. तो फक्त म्हणत होता की मला तुझ्या सोबतच जायचं आहे परंतु माझं मन सारंगला सोडून जाऊन देत नव्हतं. त्यामुळे मी त्याला सुद्धा घेऊन निघाले. मी विचार केला की जर सारंगला माझ्यासोबत घेऊन गेले तर सारंग आणि सतीशची चांगली मैत्री होईल. परंतु जसा विचार मी केला तसं काहीच झालं नाही. सतीश काहीच बोलत नव्हता. तो फक्त शांत बसला होता. मी म्हणाले की तुम्ही का बोलत नाही? तर सतीश म्हणाला की या मुलाच्या समोर मी काय बोलणार?
याला काय गरज होती आणायची? हे ऐकून माझ्या मनात कसं तरी झालं. मला वाटलं होतं की आताच्या आता मी सतीशसोबतचं सगळं नातं तोडावं, परंतु मी काहीच बोलली नाही. पुढच्या रविवारी सुद्धा सतीश मला बाहेर फिरायला नेण्यासाठी आला आणि आल्यावर मला म्हणाला की तू आवर, तोपर्यंत मी सारंगला बाहेर फिरवून आणतो. थोड्या वेळानंतर सारंग आणि सतीश आले आणि सारंग जसा आला तसा बेडरूममध्ये जाऊन झोपी गेला आणि इकडे मी आणि सतीश बाहेर फिरायला गेले. संध्याकाळी जेव्हा मी माघारी आले तेव्हा आईने सांगितलं की सकाळपासून सारंगला काय झालं आहे काय माहीत, कोणालाच काही बोलत नाही. म्हणून मी जाऊन सारंगपाशी झोपली तर सारंग उठून आजीपाशी जाऊन झोपला. मला खूप गिल्ट फील झालं, परंतु कुठेतरी चुकी होती हे मात्र मला जाणून येत होतं. दुसऱ्या दिवशी सारंगच्या प्रिन्सिपलचा फोन मला आला. मी दुसऱ्या दिवशी लगेच स्कूलला गेले तर प्रिन्सिपल सर म्हणाले की आजकाल सारंगला काय झालं आहे काय माहीत, तो अभ्यास पण करत नाही, तो विनाकारण मुलांना ओरडत आहे, त्याचा होमवर्क सुद्धा पूर्ण नसतो, त्याला काय झालं आहे? मी म्हणाले की काही सुद्धा नाही झालं. प्रिन्सिपल सर म्हणाले की जो मुलगा क्लासमध्ये टॉप होता तो मुलगा आता 2-3 विषयात फेल होत आहे आणि तुम्ही म्हणत आहात की काही नाही झालं. प्रिन्सिपल सर म्हणाले की मी प्रिन्सिपलच्या नात्याने नाही तर तुमच्या वडिलांच्या नात्याने तुम्हाला सांगत आहे की आधीच तर सारंगला वडील नाहीत आणि त्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही खूप काळजीने आता त्याला सांभाळावं. मॅडम, एका मुलाला बिना बापाचं शिकून पायावर उभा करणे खूप अवघड आहे, त्यामुळे तुम्ही आतापासून तुमच्या मुलाकडे चांगले लक्ष द्या. प्रिन्सिपल सरांनी मला खूप समजून सांगितलं. पूर्ण दिवस मला करमत नव्हतं. संध्याकाळी मी नवीन साडी नेसून तयार झाली आणि नंतर मी सारंगला पण तयार केलं आणि नंतर सारंग मला म्हणाला की मम्मी तू कुठे बाहेर चालली आहे का? मी म्हणाले की मी एकटी नाही चालली बाळा, आपण तिघे जाणार आहोत, मी, तू आणि आजी. आणि ते अंकल येणार नाहीत का? तो माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत म्हणाला. मला त्याच्या नजरेतून कळाले की त्याला सतीश अजिबात आवडत नाही. आम्ही खूप शॉपिंग केली, आईस्क्रीम खाल्ले, डिनर केला आणि मी सारंगचा मूड पाहून मी त्याला म्हणाले की बाळा, त्या दिवशी अंकल तुला बाहेर घेऊन गेले होते तेव्हा ते तुला काहीतरी म्हणले का? कारण का त्या दिवसापासून तू नॉर्मल वागत नाहीस. हे ऐकल्यानंतर सारंगच्या तोंडावरील रंगच बदलला. मी त्याला दुसरा प्रश्न केला की बाळा, तुला सतीश अंकल आवडतेत का? तर तो माझ्या हाताला हिसका देऊन उठला. त्याच्या डोळ्यात मला राग दिसत होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले आणि तो म्हणाला, आई, मी तुला सोडून कुठे जाणार नाही. सतीश अंकल म्हणत होते की तू त्यांच्यासोबत लग्न करणार आहे आणि मग तू आणि सतीश अंकल मला हॉस्टेलला सोडणार आहात. आधीच तर माझे वडील मला सोडून गेले, आता तू पण मला सोडून जाणार आहेस. मी कुठे सुद्धा जाणार नाही, मी फक्त माझ्या आजीपाशी राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सतीश घरी आला तर मी त्याला विचारलं की तुम्ही सारंगला हॉस्टेलला सोडणार आहात का? पण मी माझ्या बाळाला माझ्यापासून लांब करणार नाही. मला खूप राग येत होता. मी बोलता बोलता रडू लागली. सतीश म्हणाला की थंड डोक्याने विचार कर, जेव्हा आपलं लग्न होईल तेव्हा आपल्या दोघांच्या मध्ये तिसरा असेल तर आपल्यामध्ये अंडरस्टँडिंग होणार नाही. सारंग आपल्यासोबत असल्यास तुझे फक्त लक्ष त्याच्यावरच राहील आणि मग तुझं माझ्याकडे दुर्लक्ष होईल. तू मला खुश कशी ठेवणार आहे? मी म्हणाले की मी एवढी स्वार्थी नाही की मी फक्त स्वतःचा विचार करेल, मी माझ्या बाळाचा फक्त विचार करत आहे. मी उलट बोलल्यामुळे सतीशला खूप राग आला आणि तो रागात म्हणाला की तुला तुझ्यासाठी नवरा नाही पाहिजे, तुला फक्त तुझ्या मुलासाठी बाप पाहिजे आहे आणि मला हे अजिबात स्वीकार नाही. मी दुसऱ्याच्या मुलाला माझं नाव कधीच देणार नाही, मी त्याला माझ्यापाशी ठेवणारच नाही, असं म्हणून तो गेला. सारंग सतीशला घाबरून दरवाजाच्या आड लपला होता आणि त्याला मी पाहिलं आणि त्याला मिठीत घेऊन मोठमोठ्याने रडू लागली. आई, मी जे काय आज केले ते चुकीचं केलं आहे का?
आई म्हणाली की लक्ष्मी, तू काही चुकीचं केलं नाही. तुझं पहिलं कर्तव्य म्हणजे सारंगला सांभाळणे आणि तू तेच पूर्ण करत आहे. सतीश फक्त वरून वरून चांगला वागत होता, आतून तो पाषाण दगड होता. तो तुला कधी सुखी ठेवू शकला नसता. तेव्हापासून मी फक्त लक्ष माझ्या कामावर आणि सारंगवर ठेवू लागली. आता त्याच्या अभ्यासात पण खूप सुधारणा होऊ लागली. आता तो क्लासमध्ये फर्स्ट येऊ लागला. हळूहळू तो मोठा झाला आणि मोठा होऊन तो एक चांगला मोठा साहेब झाला. वैष्णवी पण त्याच ऑफिसमध्ये काम करत होती आणि मला कळाले की वैष्णवी आणि सारंग एकमेकांना पसंत करत आहेत. वैष्णवी सोन्यासारखी सून माझ्या घरात आली. आज सकाळी मी जेव्हा सारंगचं बोलणं ऐकलं तेव्हा तो आपल्या बायकोला वैष्णवीला म्हणत होता की मी जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हा माझे वडील मला सोडून गेले. मी जो आज आहे तो फक्त माझ्या आईमुळे आहे. आईने माझ्यासाठी खूप संघर्ष केला आहे. आईला कधीच एकटं सोडू नकोस, नेहमी तिची काळजी घे. हे सगळं ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं. आता डायरी वाचून झाली होती. जयश्री आणि शिवांगी शांत बसल्या होत्या. तोपर्यंत तिथं वैष्णवी आली. तुझ्या सासूचा संघर्ष फार होता. त्यांनी कशा पद्धतीने सारंगला मोठं केलं हे आम्हाला कळाले आहे. आम्ही खूप चुकीचं समजलं की सासू म्हणजे फक्त मनस्ताप देते. कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात जी आपल्या पतीसोबत लग्नाच्या माध्यमातून जोडते त्यासोबत इतर अनेक नातीही नवीन कुटुंबात सामील होतात. वहिनी, नणंद, जाव, सासू आणि सून यांचे नाते हे सर्वात महत्त्वाचे आणि गुंतागुंतीचे हे आहे. याबाबत सासू आणि सून या दोघांच्या मनात अनेक पूर्वग्रह आणि संभ्रह असू शकतात. अशा परिस्थितीत सुरुवातीपासून हे नाते सहजतेने आणि समजूतदारपणे जोडले जाणे आवश्यक आहे, जेणेकरून कुटुंबातील आनंद अबाधित राहील आणि सासू सून यांच्यातील नातं टिकून राहतील. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.